नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 3 जून 2026 वार बुधवार। पत्रकारितेची सुरुवात करूया सुविचार मालेने। स्वाभिमान गमावून मोठे होण्यापेक्षा लहान राहून अभिमान ठेवणे चांगले। आजचा सुविचार बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। प्रेम संबंधातून एका 21 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीची निर्गुण हत्या करण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे। माडी रोडवरील तपोवन टेकडी परिसरात अर्धवट जाळलेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांनी या प्रकरणी आरोपी समाधान इंगळे याला अटक केली असून प्राथमिक तपासात प्रेम संबंध आणि लग्नाच्या वादातून हा खून झाल्याची माहिती समोर आली आहे। पाहूया हा संपूर्ण धक्कादायक घटनाक्रम। मंगळवारी दुपारच्या सुमारास तपोवन टेकडीवरील स्मशानभूमीलगतच्या जंगलातून जळाल्याचा तीव्र वास येत असल्याचे एका गुरख्याच्या लक्षात आले। संशय आल्याने त्यांनी परिसरात पाहणी केली असता एका खड्ड्यात अर्धवट जाळलेला मृतदेह आढळून आला। या घटनेची माहिती तत्काळ गाडगेनगर पोलिसांना देण्यात आली। घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता मृतदेहावर गंभीर जखमांच्या खुणा आढळून आल्या। तसेच घटनास्थळावरून एक लोखंडी रॉडही जप्त करण्यात आली। धारदार शस्त्र किंवा इतर हत्याराच्या साहाय्याने हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। तपासादरम्यान मृत तरुणी आणि आरोपी समाधान इंगळे यांच्यात प्रेम संबंध असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र आरोपीकडून होत असलेल्या त्रासामुळे तरुणीने आपल्या कुटुंबियांकडे याबाबत तक्रार केली होती। दरम्यान येत्या 25 जून रोजी तिचा विवाह दुसऱ्या युवकासोबत निश्चित झाला होता। याच कारणावरून आरोपी संतप्त झाला आणि त्याने तरुणीची हत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे। आता आम्हाला असं नेमकं पहिले काही माहीत नव्हतं, पण ते जे प्रेत पाहिल्यानंतर आम्ही ते पण तो हा संविधान इंगळे हो हा नेहमीच ते आम्हाला असे सांगत होती का टॉर्चर करते म्हणून जीवे मानाच्या धमक्या हो, पण आम्ही थोडस इग्नोर केले ना। हो ठीक आहे बा। महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे? अरे आता हे 25 तारखेला त्याचं मॅरेज ठरलं होतं, पण आता हे काय घटना घडली आम्हाला, पण ज्यांनी काही केली घटना घडवली त्यांना अशी शिक्षा कठोर शिक्षा द्यावं आणि फाशीची शिक्षा करण्यात यावी ही सर्वात विनंती आहे। एवढीच विनंती। खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याकरिता मृतदेह जंगलातील खड्ड्यात टाकण्यात आला। त्यानंतर त्यावर ज्वलनशील पदार्थ ओतून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे। पोलीस स्टेशन गाडगेनगर अमरावती शहर येथील जो तपोवन परिसर जो आहे त्या परिसरातील जो पडीत जे जंगल परिसर आहे तपोवन संस्थेचा, त्या परिसरामध्ये दिनांक 2 जून रोजी दुपारी 1:30 वाजताच्या दरम्यान असा एक फोन आला आम्हाला की बा अशा प्रकारचे एक जळालेल्या अवस्थेतील एका महिलेचे प्रेत त्या ठिकाणी पडून आले। त्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठ अधिकारी व आम्ही स्टाफसह त्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी एक मृत अवस्थेत जळालेल्या अर्ध अवस्थेत महिला जातीचे प्रेत आढळून आले। त्या ठिकाणी एक रॉडसुद्धा होता, म्हणजे त्याच्यामुळे क्लिअर झालं होतं की त्या महिलेसोबत काहीतरी घातपात झाला असावा आणि तिला मारला असावा आणि पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून तिला जाळून टाकण्याचा प्रयत्न केला। परंतु जे काय असेल लोकांच्या भीतीपुढे किंवा येणार जाणाऱ्यांच्या याच्या भीतीमुळे तो व्यक्ती फास्टमध्ये जो काही कृत्य करणारा होता आरोपी अज्ञात व्यक्ती तो पळून गेला आणि ती महिला पूर्णपणे जळालेली नाही। त्या घटनेला साधारणतः
36 ते 38 तास उलटून गेलेले असल्यामुळे आणि उष्ण वातावरण असल्यामुळे बऱ्यापैकी ती बॉडी जी आहे, शरीर जे प्रेत होतं ते कुजण्यास सुरुवात झालेली होती. चेहऱ्याला जमिनीला टेकलेला असल्यामुळे पूर्ण त्याच्यामध्ये अळ्या पडलेल्या होत्या, त्यामुळे चेहरा ओळखण्यासारखा नव्हता. आणि महिलेच्या अंगावरील जे काही अर्धवट जळालेले कपडे होते, जो स्टॉल होता, गुंडाळलेला चेहरा आणि इकडे हातापायाला असलेले नखपालिश आणि हातात अंगावर असलेला पिवळ्या कलरचा जो काही ड्रेस होता, तुकडा उरलेला आहे, त्याच्यावरून जे काही एक पोलीस स्टेशन फैजलपुरा हद्दीत राहणारे राजुरा गावातील या घटनेपासून 200 मीटर अंतरावरील जे इसम आहे, थोरात नावाची व्यक्ती जे आहेत, त्या व्यक्तींनी त्यांची ही मुलगी नातेवाईक असल्याचे सांगितले. त्याबद्दल त्यांनी पोलीस स्टेशन फैजलपुरा येथे ते काही मिसिंगची तक्रार घरून गेल्यावर दाखल करणार आहेत, परंतु दाखल झाली की नाही अद्याप माहिती घेणे सुरू आहे. आणि त्यांनी बघितले की हे आमचेच नातेवाईक आहे असं त्यांनी प्रथमदर्शनी सांगितलेले आहे. परंतु प्रेताची कुजलेली अवस्था आणि त्या अनुषंगाने तिच्या आईवडिलांना त्या ठिकाणी बोलावण्यात आले. आईवडील आज सकाळी फॉर्च्युनरवर ज्यावेळेस प्रेत आणले त्यावेळेस त्यांनी प्रथमदर्शनी सांगत आहेत की बा हे माझ्या मुलीचे आहे, परंतु अद्याप कन्फर्म होणे बाकी आहे. त्या दृष्टिकोनातून पोलीस PVM करत आहेत. सोबतच DNA टेस्ट मॅच करून घेण्यात येत आहे. मुलीचे आईवडील आणि मुलीचे जे काही प्रेत जे मिळालेलं आहे त्या मुलीचे सुद्धा प्रेतचा DNA टेस्टसाठी प्रयत्न करत आहोत. आम्ही ते करून घेण्यात आहोत. ते जी मुलगी निघून गेलेली होती तिचं नाव होतं काजल जितेंद्र इंगळे. ही मुलगी मिसिंग आहे, त्यामुळे हीच ती मुलगी आहे हे अद्याप मला सांगणे शक्य नाही. परंतु जे काही तिचे नातेवाईक आले त्यांनी सांगितलेलं आहे की ती आहे, परंतु अद्याप 100% खात्री नाही. आम्ही त्याचा पुढील DNA टेस्ट व इतर जे काही पुरावे आहेत ते गोळा करून ते आम्ही निश्चित त्याच्यापर्यंत पोहोचू शकू. त्या मुलीच्या संपर्कातील जे काही संशयित व्यक्ती होते त्यांच्या नातेवाईकांनी व इतर ज्या व्यक्तींनी माहिती दिली त्या 2 संशयित व्यक्तीला गुन्हे शाखा व आमच्या पोलीस स्टेशनने आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडून विचारपूस चालू आहे, चौकशी सुरू आहे. तसेच घटनास्थळावरील आजूबाजूच्या लोकांकडून आणि जे काही जे सर्वात शेवटी ज्यांनी बघितले त्या मुलीची मावशी थोरात आणि त्यांचे काका यांनी तिला बघितलं होतं घरून निघताना 31 तारखेला दुपारी 3:30 ते 4च्या दरम्यान. त्या अनुषंगाने त्यांच्याकडून जी काही माहिती मिळेल आणि नातेवाईकांकडून माहिती मिळेल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करून घटनाक्रम काय घडलेला असावा आणि त्या मुलीच्या बाबत कोणी घातपात केला असावा यापर्यंत आरोपीपर्यंत आम्ही जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. हो, शवविच्छेदन करत असताना जे काही प्रोसेस होते बॉडी डिकम्पोज होणे सुरू असल्यामुळे आपण डॉक्टरांची टीम, महिला अधिकारी आणि त्या ठिकाणी इन कॅमेऱ्याच्या मध्ये आणि जे काही ज्यांनी ओळख पटवलेली आहे शासकीय पंच आणि ओळख पटवलेले जे नातेवाईक आहेत त्यांच्या समक्ष ते इन कॅमेरामध्ये त्याचं शवविच्छेदन करत आहोत आणि प्रेत आपल्याच ताब्यात ठेवत आहोत जोपर्यंत त्याचं कन्फर्मेशन येत नाही आहे. या ठिकाणी घटनास्थळावर माननीय पोलीस आयुक्त श्री राकेश ओला सर, माननीय पोलीस उपायुक्त श्री श्याम घुगे सर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गाडगेनगर विभागाचे माननीय श्री कुणकर सर या सर्वांनी व आमच्या महिला अधिकारी PI 15 व स्टाफने त्या ठिकाणी भेट दिली. घटनास्थळावर FSLची टीम आणि इतर माध्यमातून पुरावे गोळा करून घटनेचा पूर्ण म्हणजे निष्कर्ष काढण्यापर्यंत आणि त्या प्रेतासोबत झालेली जी काही घटना आहे त्याचा शोध घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहोत. मृत तरुणीचे शवविच्छेदन जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आले आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी आणि फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी अशी मागणी मृत तरुणीच्या आई वडिलांनी केली आहे. मी योगेश वर्दे, काजल इंगळेचा मामा. ही प्रकरणामध्ये माझ्या भाचीची जी हत्या करण्यात आलेली आहे तिला पहिले मारून टाकलेलं आहे आणि पेट्रोल टाकून जाळलेलं आहे आणि तिची मयत झालेली आहे. आता त्या हिशोबाने आम्ही सर्व नातेवाईक, काजलची आई, सर्व नातेवाईक आणि प्रहार संघटनेचे आमचे बंटीभाऊ रामटेके त्यांच्या सपोर्टामुळं आम्ही आज या युनियन हॉस्पिटलमध्ये आता PM ची तयारी चालू आहे. आमची इच्छा एकच आहे की या घटनेमधले जे आरोपी आहेत आमचा संशय संविधान इंगळेवर आहे आणि आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना त्या आरोपीला पकडण्याची विनंती केली आहे. त्यांनी अटक केलेली आहे. दर्यापूर इथे राहते तो. आमची अशी इच्छा आहे की
जे आरोपी आहे त्यांना कठोरचे कठोर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे आणि फाशीची शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून इतर मुलीशी अशी घटना घडली नाही पाहिजे. आमची बाची जेणेकरून 20-21 वर्षाची बाची होती, तिला बैलून फसलून यांनी कोण्या तरीकेनं मारलं आणि हत्या केली आहे. आता हे पोलीसचा तपास चालू आहे आणि आमची एकच मागणी आहे की लवकरात लवकर आरोपीला अटक करून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी माझी शासनाकडे विनंती आहे. प्रेम संबंधातून उद्भवलेल्या या धक्कादायक हत्याकांडाने अमरावती शहर हादरले आहे. एका तरुणीचे आयुष्य संपवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या या आरोपी विरोधात आता पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अमरावती शहर पुन्हा एकदा चाकू हल्ल्याच्या घटनेने हादरले आहे. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिलम छावणी परिसरात किरकोळ वादातून 2 तरुणांवर जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आलाय. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. नेमका वाद कशामुळे झाला आणि हल्लेखोर कोण आहेत याचा तपास आता गाडगेनगर पोलीस तपास करीत आहे. अमरावतीच्या चिलम छावणी परिसरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अजय काळे यांच्या घरी आलेले पाहुणे कार्तिक लोमटे आणि लकी चव्हाण हे परिसरात उभे असताना काही तरुणांशी त्यांचा वाद झाला. या वादानंतर संबंधित तरुणांनी जाताना दोघांनाही धमकी दिली की तुम्हाला सोडणार नाही. या धमकीनंतर काही वेळातच ते पुन्हा घटनास्थळी परत आले आणि त्यांनी कार्तिक लोमटे व लकी चव्हाण यांच्यावर धारदार चाकूने हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झालेत. परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमींना उपचाराकरिता शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे डॉक्टरांनी पुढील उपचाराकरिता त्यांना खासगी रुग्णालयात रेफर केले. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तपासाला सुरुवात केली. हल्ल्याचे नेमके कारण काय होते, पूर्वीचा कोणता वाद होता का, याचा शोध पोलीस घेत आहे. दरम्यान हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे. अमरावती शहरात वाढत चाललेल्या अशा हिंसक घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पोलीस स्टेशन गाडगेनगर हद्दीमधील चिलम छावणी परिसरामध्ये काल रात्री काही मुलांचा आणि अजय बंडू काळे यांचे जे नातेवाईक होते लोमटे आणि चव्हाण त्यांच्याकडे आलेले पाहुणे त्यांच्यासोबत वादावादी झाली. इतर धर्मीय युवक होते ते आणि त्यांच्या वादावादीमध्ये तुमको छोडेंगे नाही असं करून ते निघून गेलेत आणि थोड्या वेळाने त्या ठिकाणी पुन्हा ते परत आले. दोन इतर साथीदारांना घेऊन आलेत आणि कार्तिक लोमटे आणि लकी चव्हाण या 2 युवकांना त्यांनी चाकूचा वार करून गंभीर दुखापत केलेली आहे. त्यांचा एक्झॉन पहिले तर इरवी नंतर एक्झॉन हॉस्पिटल तो उपचार सुरू आहे. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन गाडगेनगर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आरोपी ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीत आहेत. चिलम छावणी परिसरातील या चाकू हल्ल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जखमींवर उपचार सुरू असून आरोपी अद्याप फरार आहे. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांचा तपास सुरू आहे. अमरावतीच्या राजकीय वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. अमरावती विधान परिषद निवडणुकीचा कोर्ट ड्रामा आता अत्यंत नाट्यमय वळणावर येऊन पोहोचला आहे. विप्लव बाजोरिया यांना नागपूर हायकोर्टातून खूप मोठा झटका बसला आहे. नामांकन अर्जाच्या वादावर नागपूर उच्च न्यायालयात झालेली मॅरेथॉन सुनावणी आता पूर्ण झाली असून कोर्टाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास साफ नकार दिला आहे. म्हणजेच विप्लव बाजोरिया यांना हायकोर्टाकडून कोणताही अंतरिम दिलासा मिळालेला नाही. अमरावती विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी आता रस्त्यापासून ते थेट न्यायालयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली आहे. उमेदवारी अर्जावरील आक्षेप आणि वादावर आज नागपूर हायकोर्टात दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आलाय. कोर्टाच्या मैदानात दिग्गज वकिलांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. प्रवीण पोटे यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मनोहर साहेब यांनी आपली बाजू भक्कमपणे मांडली, तर दुसरीकडे महल्ले यांच्या वतीने ॲडव्होकेट ऋषिकेश मर्ढीकर यांनी कोर्टासमोर युक्तिवाद केला. हर्षजित यांच्या वतीने ॲडव्होकेट भगंडे यांनी खिंड लढवली, तर बाजोरिया यांच्या बाजूने ॲडव्होकेट शिरपूरकर मॅडम यांनी कोर्टाला पटवून देण्याचा शर्थीचे प्रयत्न केलेत. न्यायालयाच्या दालनात ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे, संदीप गुप्ता, सुमित शर्मा, चंदू डोरले आणि रोहित उपाध्याय
यांच्या उपस्थितीत तब्बल 2.5 ते 3 तास हा कायदेशीर संघर्ष सुरू होता. मात्र सर्व पक्षांच्या दलिली आणि कायदेशीर डावपेच ऐकल्यानंतर नागपूर उच्च न्यायालयाने अमरावतीच्या या अपक्ष उमेदवाराच्या नामांकन प्रकरणात हस्तक्षेप करण्यास स्पष्ट नकार दिलाय. हायकोर्टातून अंतरिम दिलासा न मिळाल्यामुळे आता बाजोरिया गटासमोर या निवडणुकीच्या शर्यतीत टिकून राहण्याकरिता देशातील सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्टाचे दरवाजे खटखटण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. हायकोर्टाच्या या भूमिकेनंतर आता अमरावती विधान परिषदेची ही संपूर्ण लढाई पूर्णपणे फिरली आहे. दिलासा मिळण्याची आशा बाळगून असलेल्या बाजोरिया समर्थकांमध्ये सध्या शांतता पसरली आहे, तर दुसरीकडे विरोधी गट आता अधिकच आक्रमक झाला आहे. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की या राजकीय चक्रव्यूहातून बाहेर पडण्याकरिता बिप्लोब बाजोरिया आता दिल्लीची वारी करणार का? सुप्रीम कोर्टात त्यांना दिलासा मिळणार की अमरावतीची ही राजकीय बाजी त्यांच्या हातातून निसटणार? देशाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जाणारी जनगणना प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अमरावती महानगरपालिका प्रशासनाने या कामाला अधिक गती देत सर्व झोनमधील जनगणना कार्य 5 जून पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. जनगणनेत कोणतीही त्रुटी राहू नये, माहिती अचूक आणि अद्ययावत राहावी याकरिता आयुक्त वर्षा लड्डा यांनी अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले आहेत. आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेत आयुक्त वर्षा लड्डा यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या या बैठकीत पर्यवेक्षक, चार्ज अधिकारी आणि जनगणना कार्याशी संबंधित अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. जनगणना संचालनालयाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये देण्यात आलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. आयुक्त वर्षा लड्डा यांनी स्पष्ट केले आहे की जनगणना ही देशाच्या विकास नियोजनाचा पाया आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाची माहिती अचूक, विश्वासार्ह आणि अद्ययावत असणे अत्यावश्यक आहे. प्रगणकांकडून भरली जाणारी माहिती काटेकोरपणे तपासून आवश्यक दुरुस्त्या तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले. पर्यवेक्षकांनी दररोज माहितीची तपासणी करावी, तर चार्ज अधिकाऱ्यांनी नियमित पडताळणी करून कोणतीही अपूर्ण किंवा चुकीची माहिती प्रणालीवर अपलोड होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे सांगण्यात आले. महानगरपालिकेच्या सर्व झोनमधील क्षेत्रीय काम 5 जून पर्यंत पूर्ण करण्याकरिता विशेष नियोजन आणि समन्वय साधण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले. डेटा संकलनानंतर तो वेळेवर प्रणालीमध्ये सिंक करणे अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगत आयुक्तांनी डेटा सिंकमध्ये कोणतीही दिरंगाई होऊ नये यावर भर दिला आहे. माहिती वेळेवर अद्ययावत न झाल्यास डेटामध्ये विसंगती निर्माण होऊ शकते. त्यामुळे सर्व पर्यवेक्षकांनी आपल्या अधीनस्थ प्रगणकांवर नियमित देखरेख ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. दररोज सायंकाळी प्रगणकांची बैठक घेऊन दिवसभराच्या कामाचा आढावा, अडचणींचे निराकरण, माहितीची गुणवत्ता आणि डेटा सिंकची खात्री करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. चार्ज अधिकाऱ्यांना आवश्यक असल्यास प्रत्यक्ष क्षेत्रभेटी घेऊन माहितीची खातरजमा करण्याचे निर्देशही देण्यात आले. बैठकीच्या शेवटी आयुक्त वर्षा लड्डा यांनी अचूक माहिती, नियमित डेटा सिंक, सातत्यपूर्ण पडताळणी आणि वेळेत काम पूर्ण करणे या 4 मुद्द्यांवर विशेष भर देत सर्व अधिकाऱ्यांना जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केलेत. अमरावती महानगरपालिकेने जनगणना प्रक्रिया वेळेत आणि त्रुटी विरहित पूर्ण करण्याकरिता कंबर कसली आहे. 5 जून पर्यंत सर्व झोनमधील काम पूर्ण करण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले असून अचूक माहिती संकलनाकरिता यंत्रणा सज्ज झाली आहे. आता या मोहिमेची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याचा आरोप असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणावरनं आता संतापाची लाट उसळली आहे. केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थांच्या विरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या असून अमरावतीत NSUI अर्थात नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया ने थेट मशाल मोर्चाची घोषणा केली आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा NSUI ने दिला आहे. NSUI च्या वतीने अमरावतीत शुक्रवार 5 जून रोजी भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजित पत्रकार परिषदेत या मोर्चाची माहिती देण्यात आली आहे. आताच मागील महिन्यापासून जो देशभरात एक शिक्षण व्यवस्थेत मोठा गोंधळ चालू आहे की नीटचा एक्झाम ही 4थ्या वेळेस पेपर फूट नीट प्रकरणात झालेली आहे. तर हे वारंवार याच गोष्टी होत आहे. यामुळे NSUI तर्फे देशभर तीव्र आंदोलनं चालू आहे. याचाच एक भाग म्हणून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद झाकड यांच्या नेतृत्वात अमरावती येथे एक मशाल मार्च
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या आग्रही मागणीसाठी 5 तारखेला सायंकाळी 5 वाजता काढण्यात येणार आहे. अमरावती इथे बाबासाहेबांचा पुतळा ते जयस्तंभ चौक महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापर्यंत सायंकाळी 5:30 वाजता मशाल मार्चचे आयोजन केले आहे आणि NSY आता रस्त्यावर उतरलेली आहे आणि ही लढाई न्याय मिळेपर्यंत सुरू राहील. नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ अमरावतीत होणारा हा मशाल मोर्चा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी न्यायाची मागणी करणारा ठरणार आहे. या आंदोलनाला किती व्यापक पाठिंबा मिळतो आणि केंद्र सरकार यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नागपुरातील कळमना पोलिसांनी अवघ्या 12 तासात घरफोडीचा मोठा गुन्हा उघडकीस आणत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तब्बल 11 लाखांहून अधिक रुपयांची चोरी झालेल्या या प्रकरणात पोलिसांनी 6,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. तांत्रिक तपास, CCTV विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दालमिल रोड परिसरात असलेल्या राहुल सिरॅमिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या गोदामात अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली आहे. फिर्यादी राहुल जयचंद्र बत्रा यांच्या मालकीच्या या गोदामाच्या छतावरील टीन उचलून आरोपींनी आत प्रवेश केला आणि टाईल्स, सॅनिटरी साहित्य तसेच सेफी फिटिंगचा तब्बल 11,39,710 रुपयांचा माल चोरून नेला. या प्रकरणी कळमना पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त अन्नपूर्णा सिंह यांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष कुमार रामलोड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. या तपासादरम्यान परिसरातील 20 ते 35 CCTV कॅमेऱ्यांचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले. त्याचबरोबर स्थानिक बातमीदार आणि गुप्त माहितीदारांच्या माध्यमातून माहिती संकलित करण्यात आली आहे. तांत्रिक माहिती आणि मानवी गुप्त माहितीचा अचूक वापर करत पोलिसांनी संशयितांवर लक्ष केंद्रित केले आणि सापळा रचून आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवलेत. अवघ्या 12 तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत पोलिसांनी 6,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे कळमना पोलिसांच्या तपास कौशल्याचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. बाहेरील राज्यातील 3 इसम घरफोडी करण्याच्या उद्देशाने नागपूर शहरामध्ये आलेले आहेत. त्या बातमीच्या आधारावर घरफोडी विरोधी पथक ते सर्व अधिकारी अंमलदार बातमीतील ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी हॉटेल लॉजेस चेक केले, काही गेस्ट हाऊस चेक केले. तेव्हा इन बिटवीन आम्हाला जळगाव LCB कडून माहिती मिळाली आणि काही फुटेज प्राप्त झाले की हे संबंधित आरोपी आहेत आणि बाहेर राज्यातून नागपूरला आलेले आहेत. मग ते फुटेजमधले आरोपी आणि त्या हॉटेलमध्ये सापडलेल्या आरोपीचं साम्य आढळून आल्यामुळं आम्ही त्यांच्याकडे इंट्रोगेट केलं असता तेच आरोपी असल्याची आमची खात्री पटली आणि आम्ही त्यांना ताब्यात घेतलं. त्या आरोपींची नावे आहेत राजू जसपाल सिंग, वय 42 वर्ष, राहणार वशिष्ठ कॉलनी, मोहननगर, ठाणेसर, कुरुक्षेत्र, जिल्हा कुरुक्षेत्र, राज्य हरियाणा. भोला उर्फ बिरेंदर सुखदेव पासवान, वय 40 वर्ष, गाव बहादूर मेघ छपडा, मुशहरी बलोद, जिल्हा मुजफ्फरपूर, बिहार. आणि राजेश पारस शहा, वय 52 वर्ष, राहणार गाव सिमरहिया, थाना मडोरा, जिल्हा छपरा, बिहार. अशी या आरोपींची नावं आहेत. हे 3ही आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. यांच्यावर मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब या ठिकाणी घरफोडीचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. या आरोपींकडून सोन्या चांदीचे दागिने, 143 ग्रॅम सोन्याचे दागिने, 112 ग्रॅम चांदीचे दागिने, रोख 10,000 रुपये, त्यांचे मोबाईल आणि घरफोडी करण्यासाठी वापरात असलेलं साहित्य असा एकूण 22,19,500 रुपयांचा मुद्देमाल सीज करण्यात आलेला आहे. आणि त्यांना पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन गणेश पेठ या ठिकाणी हस्तांतरित करण्यात आलेलं असून त्यांच्या मार्फतीने
जळगाव LCB बाजारपेठ पोलीस स्टेशन भुसावळ येथील टीमने त्यांना पुढील कार्यवाहीसाठी घेऊन गेलेले आहे. अवघ्या 12 तासात घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करणाऱ्या कळमना पोलिसांच्या या कारवाईचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. तांत्रिक तपास आणि वेगवान पोलीस कारवाईमुळे आरोपींना लवकरच न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे. नागपुरात गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 6 ने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत डोडा पावडरची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईत डोडा पावडर, मोबाईल आणि दुचाकीसह तब्बल 73,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या कारवाईमुळे शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. नागपूर शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 6 ने धडक कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारी रोड परिसरात सापळा रचला. संशयित यश नितीन वालदे या 23 वर्षीय युवकाला दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले. NDPS कायद्यातील सर्व तरतुदींचे पालन करून पंचासमक्ष त्याची झडती घेण्यात आली. यावेळी त्याच्याकडून प्लास्टिक पिशवीमध्ये ठेवलेली 249 ग्रॅम डोडा पावडर जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत डोडा पावडर, मोबाईल फोन आणि दुचाकी वाहन असा एकूण 73,750 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. अधिक चौकशीत आरोपी यश वालदे यांनी ही डोडा पावडर चंदन मंगल साखरे याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी चंदन साखरे यालाही ताब्यात घेत दोन्ही आरोपींविरुद्ध NDPS कायद्यातील कलम 8क, 15अ आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईकरिता कपिलनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, सह पोलीस आयुक्त डॉक्टर नवीनचंद्र रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. हद्दीमध्ये अवैध धंद्याविरुद्ध पेट्रोलिंग करत असताना टेकानाका इंडस्ट्री परिसरामध्ये वय अंदाजे 25 वर्षाचा मुलगा टू व्हीलरवर जाताना त्यावर नंबर नव्हता. त्याला आम्ही थांबवून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळून नशिले पदार्थ, अंमली पदार्थ, डोडा हा मिळून आला. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी चंदन मंगल साखरे राहणार कपिलनगर याच्याकडून तो घेतलेला आहे. त्या अनुषंगाने उशिरा चंदन मंगल साखरे यालासुद्धा आम्ही अटक करून पुढील तपासाकरता कपिलनगर पोलीस स्टेशन ताब्यात दिलेलं आहे. एकूण मुद्देमाल आहे डोडा आहे 249 ग्रॅम आहे. त्याची किंमत आहे 3,750 रुपये. एक OnePlusचा मोबाईल आहे आणि एक टू व्हीलर आहे. असे तिन्ही मिळून 73,750चा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. नागपुरात अंमली पदार्थांच्या वाढत्या अवैध व्यापारांविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून दिसून येत आहे. आता या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास पोलीस करीत आहेत. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र वाशिम जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांवर अजूनही जीव मुठीत धरून शिक्षण घेण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. कारण जिल्ह्यातील अनेक वर्गखोल्या आजही जीर्ण अवस्थेत असून भिंतींना तडे, छताची पडझड आणि उडून गेलेली टीनपत्रे प्रशासनाच्या निष्काळजीपणाची साक्ष देत आहेत. 2 वर्षापूर्वी तयार करण्यात आलेल्या दुरुस्ती आराखड्यानंतरही अनेक वर्गखोल्यांची कामे अपूर्ण आहेत. परिणामी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाशिम जिल्ह्यात पावसाळ्याचे आगमन जवळ आले असताना जिल्हा परिषद शाळांमधील जीर्ण वर्गखोल्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जिल्ह्यातील अनेक शाळांमधील वर्गखोल्या मोडकळीस आल्या असून काही ठिकाणी भिंतींना मोठे तडे गेले आहेत, तर काही ठिकाणी छताची पडझड झाल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. 2 वर्षापूर्वी जिल्ह्यातील 200हून अधिक वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यानंतर मागील वर्षी आणि यंदा मिळून सुमारे 140 ते 160 वर्गखोल्यांची दुरुस्ती करण्यात आली. मात्र अजूनही तब्बल 50 ते 60 वर्गखोल्यांची दुरुस्ती रखडलेली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये परिस्थिती चिंताजनक बनली आहे. विशेष म्हणजे अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यांमुळे शाळांच्या इमारतीवरील टीन पत्रे उडून गेली आहेत.
मात्र त्यांची दुरुस्ती अद्याप झालेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात वर्गखोल्यांमध्ये पाणी गळतीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. नवीन शैक्षणिक वर्ष लवकरच सुरू होणार असून हजारो विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी दाखल होणार आहेत. अशा परिस्थितीत जीर्ण वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना बसविणे कितपत सुरक्षित आहे असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे. स्थानिक नागरिक आणि पालकांनी प्रशासनाने तातडीने निधी उपलब्ध करून उर्वरित दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत अशी मागणी केली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि शिक्षणाचा हक्क यावर कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाने युद्ध पातळीवर कारवाई करणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे. वाशिम जिल्ह्यातील अनेक शाळांमधील जीर्ण वर्गखोल्या प्रशासनाकरिता मोठे आव्हान ठरत आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी दुरुस्तीची रखडलेली कामे पूर्ण झाली नाहीत तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. आता प्रशासन यावर किती वेगाने आणि प्रभावीपणे कारवाई करते याकडे पालकांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सतत समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमी तेवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.